नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू कीर्तन करत असते आणि आता इंदू आदूची ओळख करून देत म्हणते की हा माझा मित्र आदोक्षज म्हणजे आदोक्षज महाराज. त्याला पाणीपुरी इतकी आवडते की विचारू नका. तो 4 दिवसांपूर्वी गेला होता पाणीपुरी खायला, तर त्याने पाणीपुरी इतकी खाल्ली तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आई असं म्हणून परसाकडेच पळत होता. तेव्हा सर्वजण खूप हसायला लागतात. मात्र मोठ्या बाईंना खूपच राग येतो. तर इकडे व्यंकू महाराजांना खूप वाईट वाटत असतं आणि त्यांना आठवत असतं की ते इंदूला म्हणत असतात की काय इंदू, झालं का अभंगपाठ, म्हणूया का मग. आणि इंदूसुद्धा हो म्हणालेली असते आणि हे आठवून व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटत असतं आणि त्यांना हेही आठवतं की ते सर्वांसमोर म्हणाले होते की आज मी तुम्हाला गर्वाने आणि अभिमानाने सांगू शकतो की इंद्रायणी वाडीकर ही माझी शिष्य आहे आणि खात्री आणि विश्वाससुद्धा आहे की जी दिग्रजकरांची पवित्र परंपरा माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादाने माझ्यापर्यंत चालत आली आहे, ती कीर्तन परंपरा इंद्रायणी अतिशय समर्थपणे माझ्याही नंतर पुढे घेऊन जाईल. हे सगळं आठवून व्यंकू महाराज खूपच अस्वस्थ झालेले असतात आणि त्यांना आठवत असते की महाजन भाऊ म्हणत असतात की इंद्रायणी वाडीकरांचं कीर्तन चांगलं आहे हो, पण त्यांचा बाजार खूप वाईट. हे सगळं आठवून व्यंकू महाराज खूप अस्वस्थ होतात आणि ते स्वतःशीच म्हणतात की विठुराया, तूच आता काहीतरी कर रे बाबा, माझ्या हातात आता काहीच उरलं नाही. तर इकडे इंदू सांगायला लागते की तर हा लोभ ना काहीच कामाचा नसतो. लहान मुलं चॉकलेट बिस्किट यांचा लोभ करतात, मग त्यांची दातं किडतात. हाच लोभ काढून टाका आणि समाधान बाळगा, हे असं तुकाराम महाराज सांगतात. माऊली, हा लोभ सोनं नाणं पैशाचा असतो असं नसतं ना, हा लोभ प्रेमाचा आपुलकीचा पण असतो. इंदू थोडीशी शांत होते आणि अडखळत म्हणते की आता माझे आई बाबा तर नाही आहेत, पण ते असावेत असं वाटतं ना मला. पण हे असं वाटणं हा पण एक प्रकारचा लोभच आहे माऊली, आणि हाच लोभ माणसांना गुंतवून ठेवतो बरं का, आणि एक दिवशी खड्ड्यात लोटतो. आता मला सांगा, लहान मुलांना चॉकलेट बिस्किट आवडतात, आता त्याने दात किडतात हे माहिती असून सुद्धा ते खातात, कारण त्यांना आवडतं. का? कारण त्यावरचं गोडाचं कोटिंग, ज्यामुळे आपण त्याला नाही म्हणू शकत नाही. तसंच माझं झालंय. आता आपल्याला कोणी आपलं म्हणावं, मायाने जवळ घ्यावं असं मला पण वाटलं, म्हणून मी मोठ्याबाईंच्या भूलथापांना बळी पडली. हे ऐकून मोठ्याबाई खूप शॉक होतात आणि इंदूकडे बघायला लागतात. व्यंकू महाराज सुद्धा आश्चर्याने इंदूकडे बघत असतात. गोपाळ मात्र खूप खुश होतो आणि आनंदाने इंदूकडे बघायला लागतो. आता इंदू म्हणते की चक्क फसले हो. मोठ्याबाईंना मात्र काहीच कळत नाही. त्या खूप आश्चर्याने इंदूकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ सुद्धा खूपच शॉक झालेला असतो आणि त्याला सुद्धा काहीच कळत नसतं. आता इंदू सांगते की कारण माहिती आहे तुम्हाला, मोठ्याबाईंच्या बोलण्यातलं गोडाचं कोटिंग. आणि ती मोठ्याबाईंकडे बघत म्हणते की काय मोठ्याबाई, बरोबर ना. सर्वजण खूपच शॉक झालेले असतात. आता इंदू मोठ्याबाईंना म्हणते की तुम्ही मौन धारण केलं म्हणजे बरोबरच बोलते ना मी. गोपाळ खूपच खुश झालेला असतो आणि तो हसत इंदूकडे बघायला लागतो. आता मात्र प्रेमनाथ आणि मोठ्याबाई खूपच शॉक झालेले असतात आणि इंदूकडे बघत असतात. आता इंदू म्हणते की तुम्हाला पटतंय ना मी काय बोलते ते, असं पण मी काही चुकीचं बोलतच नाही म्हणा. अशा बद्धजन काय जाणे नारायण. माऊली, लोभ हाव हे वाईट आहे, खूप वाईट. माकडे मुठी धरिले फुटाने, हे असं तुकाराम महाराजांनी काय उगाच सांगितलंय. व्यंकू महाराज खूप कौतुकाने इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू म्हणते की माझे गुरु व्यंकू महाराज, त्यांनी उगाच सांगितलंय का. लोभ असावा तर तो विठू नामाचा, आणि हाव असावी तर परमार्थाची, आणि उधळपट्टी करावी तर प्रेमाची. हे ऐकून व्यंकू महाराज खूपच इमोशनल होतात. आता इंदू म्हणते की काय माऊली, बरोबर बोलते ना मी. तेव्हा सर्वजण हो म्हणायला लागतात. आता पुढे इंदू म्हणते की हाव आणि राग हेच आपले खरी शत्रू असतात. आणि ती मोठ्याबाईंना म्हणते की बरोबर ना मोठ्याबाई, माझे व्यंकू महाराज लोभापासून खूप लांब राहतात. हे ऐकून व्यंकू महाराजांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागतात. तर गोपाळचे सुद्धा डोळे पाणावतात. आता इंदू सांगते की ते कीर्तन सेवा भावाने करतात, प्रबोधनासाठी करतात, धनासाठी नाही, आणि कधी कधी तर पदरमोड करून सुद्धा कीर्तन करतात. बरोबर ना मोठ्याबाई. मोठ्याबाई खूप रागाने इंदूकडे बघत असतात. आता इंदू म्हणते की समाजसेवेसाठी एका पायावर तयार असतात माझे व्यंकू महाराज. अशा परोपकारी गुरूंची मी शिष्य आहे, याचा मला खूप अभिमान आहे. तेव्हा सर्वजण इंदूसाठी टाळ्या वाजवायला लागतात.
व्यंकू महाराजसुद्धा खूप अभिमानाने इंदूकडे बघत असतात, तर गोपाळसुद्धा खूप कौतुकाने इंदूकडे बघत असतो. आता इंदूचं लक्ष अचानक व्यंकू महाराजांकडे जातं आणि गोपाळकडे जातं. आता इंदू खूपच खुश होऊन त्यांच्याकडे बघायला लागते. आता गोपाळ हातानेच इंदूला खुणावून सांगतो की खूप छान. तेव्हा इंदू खूप खुश होते आणि हसायला लागते. आता इंदूला असं हसताना पाहून मोठ्या बाई इंदूकडे बघायला लागतात आणि इकडे तिकडे बघायला लागतात, तर त्यांना व्यंकू महाराज दिसतात. आता व्यंकू महाराजांना बघून मोठ्या बाई खूप शॉक होतात आणि त्यांना खूप राग येतो. आता इंदू मोठ्याने म्हणते की व्यंकू महाराज तिकडे काय करताय, इकडे या ना. व्यंकू महाराज खूपच इमोशनल झालेले असतात. आता व्यंकू महाराज आतमध्ये यायला लागतात, तेव्हा सर्वजण व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात आणि व्यंकू महाराजांसाठी टाळ्या वाजवायला लागतात. आता व्यंकू महाराज सर्वांना नमस्कार करून सर्वांसोबत बसतात. आता इंदूचं लक्ष फंटा गँगकडे सुद्धा जातं आणि ती सर्वांना बोलावते, तर गोपाळ तर आनंदाने खूपच रडायला लागतो. आता इंदू फंटा गँगना म्हणते की फंटा गँग तिकडे काय करताय, इकडे या, टाळ वाजवायला या. आणि ती पप्प्याला म्हणते की पप्प्या ये बघू पटकन, किती छान टाळ वाजवतोस तू. मग सर्व फंटा गँग इंदूजवळ जाते. आता आदूसुद्धा पुढे जायला निघतो. तितक्यात मोठ्या बाई रागाने त्याला म्हणतात की कुठे निघालास तू, गुपचूप बस इथे. मग इंदू कीर्तनाला सुरुवात करते. आता आणि फंटा गँग टाळ वाजवून इंदूला साथ देत असते. आता सर्वजण इंदूच्या आवाजाने खूप भारावून गेलेले असतात. आता मोठ्या बाई आणि प्रेमनाथ मात्र खूप घाबरलेले असतात. आता कीर्तन संपताच गावातील लोक इंदूला म्हणतात की इंद्रायणी ताई, आज तुम्ही काय अप्रतिम कीर्तन केलं आहे. आणि असं म्हणून ते मोठ्याने इंद्रायणी ताईंचा विजय असो अशी घोषणा करायला लागतात. आता मोठ्या बाई मात्र रागाने इंदूकडे बघत असतात. इंदू आयोजकांकडे जाते आणि म्हणते की आयोजक साहेब म्हणायला थोडंसं विचित्र वाटतंय, मग आयोजक काका म्हटलं तर चालेल. तेव्हा आयोजक म्हणतात की हो चालेल ना. आता इंदू म्हणते की या कीर्तनासाठी तुमच्याकडून खूप पैसे घेतले आहेत, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे. आणि म्हणते की तुम्हाला काय वाटलं मी पैसे घेणार, आता जे घडलं त्यासाठी मी खरं क्षमा मागते. असं म्हणून ती हात जोडते आणि म्हणते की मी तुमच्याकडून एकही रुपये घेणार नाही. मोठ्याबाई आणि प्रेमनाथ खूप टेन्शनमध्ये येतात. आता मोठ्याबाई रागाने उठून इंदूजवळ जातात आणि म्हणतात की इंद्रायणी. तेव्हा इंदू त्यांना म्हणतात की मोठ्याबाई थांबा, मला बोलू दे यांच्याशी. असं म्हणून ती आयोजकांना म्हणते की कीर्तन ही सेवा आहे आणि त्यासाठी मी पैसे घेणार नाही. मी अजून एवढी शिकलेली नाही आहे, पण मला हे छान वाटलं की तुम्ही माझं इथे कीर्तन ठेवलं. व्यंकू महाराज खुश होऊन इंदूकडे बघत असतात. आता इंदू पुढे म्हणते की आणि त्यासाठी तुम्ही स्वतःची पदरमोड करून हे सर्व पैसे जमा केले, पण मी हे पैसे घेऊ शकत नाही. आणि ती मोठ्या बाईंजवळ जाते आणि म्हणते की मोठ्या बाई तुम्ही एक काम करा, तुम्ही मला ते पैसे द्या, मला ते दानपेटीमध्ये टाकायचे आहेत. तेव्हा मोठ्या बाई रागाने इंदूचा हात पकडतात आणि म्हणतात की उचलली जीभ लावली टाळ्याला, तू कोण सांगणारी ग पैसे नको म्हणून. तुझ्याशी गोड गोड काय बोलले, जास्त शेफारलीस का, लायकीमध्ये राहायचं बरं का. आणि आता एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. इंदू मोठ्या बाईंना म्हणते की मोठ्याबाई असं काय करताय, द्या ना पैसे. मोठ्याबाई इंदूचा हात पकडून म्हणतात की चल माझ्याबरोबर. असं म्हणून त्या तिला तिथून घेऊन जायला लागतात. तेव्हा व्यंकू महाराज ओरडून मोठ्याबाईंना थांबवतात आणि म्हणतात की वहिनी काय वागताय तुम्ही, कीर्तन इंद्रायणीचं आहे, तुमचं नाही, हे लक्षात ठेवा. किमान हे कीर्तनाचं ठिकाण आहे याचं तरी भान ठेवा. आता गावातील सर्वच लोक मोठ्याने ओरडून मोठ्याबाईंना बोलायला लागतात की सुप्रसिद्ध इंद्रायणीताई वाडीकर यांच्याशी तुम्ही असं बोलू शकत नाही. यावर मोठ्याबाई म्हणतात की मी कशीही वागेन, त्याच्याशी तुमचा काय संबंध. असं म्हणून त्या परत इंदूला म्हणतात की तू चल आधी. तेव्हा इंदू म्हणते की मोठ्याबाई तुम्ही देऊन टाका ना पैसे, नको आपल्याला पैसे. मोठ्याबाई रागाने म्हणतात की आगाऊ बोललीस ना तर तुझ्या जिभेवर चटकाच देईल, माझ्या पैशांचं नुकसान करायचं आहे का तुला. असं म्हणून त्या परत इंदूला तिथून ओढत घेऊन जायला लागतात. तेव्हा गावातील लोक म्हणायला लागतात की काय बाई आहे ही, लहान मुलांशी असं बोलावं कसं बोलावं एवढं साधं समजत नाही यांना. आता प्रेमनाथ घाबरून मोठ्या बाईंकडे आणि सर्वांकडे बघत असतो आणि मनातच म्हणतो की याला म्हणतात विनाशक बुद्धी. सासूबाई अहो वारं विरुद्ध दिशेनं वाहतंय, असं काही केलं तर अंगाशी येईल. मोठ्याबाई सर्वांना म्हणतात की समजा मी जर कीर्तनाचे पैसे घेतले नसते तर तुम्ही काय भक्तिभावाने पूजा केली असती का, माझी पाय धुतले असते का, माझे काय केलं असतं.
यावर व्यंकू महाराज म्हणतात की वहिनी, परत एकदा सांगतोय, हे कीर्तन इंद्रायणीचं आहे, तुमचं नाही. तेव्हा इंदूसुद्धा म्हणते की मोठ्या बाई, माझ्यावर व्यंकू महाराजांचे संस्कार आहेत, मी पैसे घेणार नाही आणि तुम्हाला घेऊसुद्धा देणार नाही. मोठ्याबाई रागाने म्हणतात की नालायक, माझ्या तुकड्यांवरती जगतेस आणि मला उलट बोलतेस, उष्टा खरकटंसुद्धा खायला मिळणार नाही तुला. यावर इंदू म्हणते की मोठ्याबाई, मी तुमच्यासोबत कधीच येणार नाही आणि कीर्तनसुद्धा करणार नाही. मी फक्त व्यंकू महाराज म्हणतील तेव्हा आणि त्यांच्याबरोबरच कीर्तन करणार आहे. मी आतापर्यंत खूप चुका केल्या, तुमचा हात धरून वाहवत गेले, पण यानंतर मी तुमच्यासोबत कुठेच येणार नाही. तेव्हा मोठ्याबाई रागाने इंदूवर हात उचलतात. सगळेजण खूपच शॉक होतात आणि इंदूकडे बघायला लागतात. आता व्यंकू महाराज मोठ्याबाईंवरती ओरडून मोठ्याबाईंना थांबवतात. आता गावातील सर्व बायका मोठ्याबाईंना एवढ्या लहान मुलीवर हात उचलला असं म्हणून मारायला येतात. आता सगळेच जण खूपच शॉक झालेले असतात. व्यंकू महाराज त्या सर्व बायकांना थांबवतात आणि म्हणतात की काय करताय, आपण सगळे कीर्तनाच्या ठिकाणी आहोत, याचं प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे. प्रेमनाथ खूपच घाबरलेला असतो. आता व्यंकू महाराजांच्या बोलण्यावर गावातील लोक म्हणतात की व्यंकट महाराज, आता मोठ्याबाईंच्या वागण्याने सर्व मर्यादा ओलांडल्याच आहेत मोठ्याबाईंनी. अहो, एवढ्या लहान लेकरावरती आमच्या डोळ्या देखत हात उचलतात त्या. मला सांगा काय वाटतं यांना, विठ्ठलाची सेवा आणि कीर्तन सेवा याबद्दल काय वाटतं यांना? व्यंकट महाराज, तुम्हाला कल्पना नको, विठ्ठल भक्तांना मोठ्याबाईंनी काय केलं माहिती आहे का? पैशासाठी खेटा घालायला लावल्या. तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की हे बघा, मला सर्व काही मान्य आहे. अहो, पण म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा करणं योग्य आहे का? त्या माझ्या वहिनी आहेत म्हणून मी असं म्हणतोय असं समजू नका, पण त्या स्त्री आहेत याचा तरी किमान विचार करा आणि कोणीही कायदा हातात घेऊ नका. हवं तर तुम्ही यांची पोलीस कंप्लेंट करू शकता. मोठ्याबाई घाबरून व्यंकट महाराजांकडे बघायला लागतात. आता यावर गावातील लोक म्हणतात की व्यंकट महाराज, हा मामला पोलिसांचा नाहीच आहे. देवाच्या दरबारात आपण काय बोलतोय आणि काय वागतोय याचं भानसुद्धा उरलेलं नाही आहे यांना. यांनी काय केलंय? कीर्तन सेवा थांबवली कशाकरिता? पैशांकरता. या लहान लेकरांवरती हात उचलला कशाकरता? पैशाकरता. सगळ्या कीर्तन सेवेचा बाजार मांडला कशाकरता? पैशाकरता ना. आणि वरून धमक्या देत आहेत की उष्ट खरकटंसुद्धा खायला मिळणार नाही म्हणून असं म्हणतात. हे बरं आहे का? आणि ते गावातील लोकांना विचारतात की मंडळी, आज आपल्याकडे काय आहे? भंडारा आहे ना, मग आज भंडाराच होऊ दे. आणि ते मोठ्याबाईंना म्हणतात की बरं का मोठ्याबाई, आज भंडारामध्ये तुम्ही सर्वांचं उष्ट खरकटं काढायचं. तुम्हाला पण कळू दे की उष्ट खरकटं काढणं ही विठुरायाची सेवा आहे. विठ्ठलाच्या भक्तांची सेवा करणं ही सुद्धा विठ्ठलाची सेवा आहे, हे तुम्हाला कळलंच पाहिजे. मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.